पाहून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकारानंतर आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मृत दीप्तीच्या आई वडिलांची भेट घेतली आहे। यावेळी काही महिला या चाकणकरांवरतीच भडकल्याचे दिसून आलंय। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर कायद्यात काय बदल केले असा सवालही महिलांनी उपस्थित केला। तर तेव्हाच कायद्यात बदल केले असते तर आज आमची मुलगी गेली नसती म्हणत संतापलेल्या महिलांनी महिला आयोगावर ताशेरे ओढले। मुली स्वस्थ झाल्यात का असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केलाय। होतोय, बेफिकिरी होतोय, दुर्लक्ष होतंय, तर राज्य महिला आयोग तुमच्यासोबत काय शास्त्राचे लोक यांनी कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला। पदावर होत्या, मी कधी कॉन्टॅक्ट केलाय का आणि त्यांच्याकडे काय सांगणार? भाजपच्या तुम्ही सांगा की फॅमिलीनी काय खरं तर ह्या फॅमिलीचे निलेश दादांच्या माध्यमातून आमच्या अनेक वर्षापासूनचे रिलेशन असल्यामुळे तातडीने त्यांनी जी घटना घडली ती सांगितली। त्यामध्ये मुलीच्या बाबांनी मान्य केले की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही ती तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही किंवा करायला पाहिजे होतं। खरं तर तुम्ही मानसिकता आता समजून घेते, कुठल्याही आईचं लेकरू अशा पद्धतीने जातं तेव्हा प्रचंड वेदना होतात। त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यामध्ये मी परत एकदा आवाहन करेन की अशा घटना जेव्हा सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल मी परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा, त्याच्यावरती निश्चितपणाने आपल्याला तोडगा काढायचा। या ठिकाणी असं म्हणतात की राजकीय दबाव येतोय, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई करतात। सत्ताधारी आमदारांनी राजकीय दबाव त्या दिवशी कात्री टाकलेला आहे। असं काही असेल तर मी जरूर माहिती घेईल, पण मी पोलिसांना देखील विचारलं, याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही, कुणाचाही राजकीय फोन आलेला नाही, म्हणजे मी विचारलेल्या माहितीप्रमाणे, पण तरी सुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती घेईल आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही। राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी असं सूचना या पोलिसांना दिलेल्या। या सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न असेल, आता अटक होईल, गुन्हे दाखल होतील, दोषारोपपत्र होईल, अगवणी प्रकरणाच्या वेळी म्हटलं गेलं की फास्ट ट्रॅक मध्ये केस चालली पाहिजे, त्याचं काय झालं आता तुम्ही सगळेजण जाल, त्याचं काय स्टेटस आहे हे सुरुवातीला सांगा आणि या केसमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात जेणेकरून अगवणी कुटुंबाला किती वर्ष किती महिने झाले तुम्ही पाहतो तीच त्यांच्या वाट्याला येणार आहे का? मला असं वाटतं की त्या केसमध्ये आरोपी सगळे अटक आहेत, या सगळ्या मध्ये इन्व्हेस्टिगेशन, तपास आणि फॉरेन्सिकचा अहवाल हे सगळे सादर होऊन कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत असते आणि हे प्रत्यक्षदर्शी आपण सगळेजण पाहताय, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे। याच्यामध्ये 2 आरोपींना काल अटक केलेली आहे, 2 दिवसात विशेष पथक नेमलेले आहे ज्याच्यामध्ये उर्वरित 2 आरोपींना देखील अटक केली जाईल आणि ज्या 2 आरोपींना 31 तारखेपर्यंतची पीसी आहे। अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत संबंधित, म्हणजे दीप्तीचा मोबाईल असेल किंवा अजून काही तिची सुसाईड नोट कुठे आहे का, असे अनेक प्रश्न आहेत, पण ज्या नवरा आणि सासूला 31 तारखेपर्यंतची पीसी आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील, त्याची शाश्वती आहे। 2 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलाय का? त्याची कस्टडी आणि बाकी ठरवलंय का? कुटुंबियांनी काय सांगितलं? बाळ आता कुटुंबियांकडे ते घेऊन आलेले होते, त्यांच्या नातेवाईकांनी बाळ त्यांच्याकडे ही हुंडाबळीची केस आहे किंवा गर्भपाताची किंवा एकूण त्या सातत्याने मुलीला त्रास दिला जातो की इकडचे पैसे आण